नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे शिलाज गुरु चॅनलमध्ये. लास्ट व्हिडिओमध्ये आपण इसेन्शियल ऑफ टॉर्टमध्ये हार्मफुल ॲक्टबद्दल माहिती घेतली होती. तर आज आपण बघणार आहोत लीगल डॅमेज आणि रेमेडी आणि त्याच संबंधी काही मॅक्झिम्स जसे की इंजुरिया साइन डॅमनम, डॅमनम साइन इंजुरिया, युबियस आयबी रेमेडियम. तर वेळ न घालवता लगेच वळूया आजच्या टॉपिककडे. या व्हिडिओचा पहिला पार्ट आहे कायदेशीर हानी, लीगल डॅमेज. तर लॉ ऑफ टॉर्टमध्ये असे सांगितले आहे, की जर टॉर्ट विरुद्ध कारवाई करायची असेल, तर कायदेशीर हानी झालेली असली पाहिजे. जर कायदेशीर हानी झालेली नसेल, तर कोणत्याही प्रकारची कारवाई करता येत नाही. आता कायदेशीर हानी म्हणजे काय? तर एखाद्या व्यक्तीच्या हक्कांचे उल्लंघन होणे. म्हणजेच कायद्याने प्रत्येक व्यक्तीला हक्क प्रदान केलेत, बरोबर आहे ना? तर त्याच हक्कांना ठेच पोहोचेल असे कृत्य हे कायदेशीर हानी ठरते. ठीक आहे? तर याच्याशी संबंधित मॅक्झिम्स आहेत सांगितलेले. त्यातला पहिला मॅक्झिम्स आहे इंजुरिया साइन डॅमना. आता ह्याचा आपण अभ्यास करूया. इंजुरियाचा अर्थ असा आहे, इंजुरिया म्हणजे आहे इजा. काय आहे? इजा. साइनचा अर्थ आहे च्या शिवाय आणि डॅमनोचा अर्थ असा आहे हानी. डॅमनोचा अर्थ आहे हानी. अशी हानी जी आर्थिक असेल, शारीरिक असेल, मानसिक असेल, अशी कोणत्याही प्रकारची हानी. ठीक आहे. तर ह्याचा अर्थ असा होतो, की हानीच्या शिवाय इजा. ह्याचा अर्थ काय होतो? हानीच्या शिवाय इजा. म्हणजे इथे काय झालेलं असतं, प्रत्यक्ष हानी न होता कायदेशीर हानी झालेली असते. कायद्याला इजा इजा पोहोचलेली असते. म्हणजेच अ, या नीतिवचनाचा अर्थ काय होतो, की कोणत्याही प्रत्यक्ष हानी न होता फक्त कायदेशीर हक्कांना इजा पोहोचलेली असते. त्यामुळे व्यक्ती स्वतःच्या हक्कांपासून वंचित झालेला असतो. ठीक आहे. तर याच संबंधित 2 केस लॉ आहेत ते आपण बघूया. हं. पहिली केस आहे ॲशबी व्हर्सेस व्हाईट. ॲशबी व्हर्सेस व्हाईट. तर या केसमध्ये काय होतं, की ॲशबी निवडणुकीत मतदान करायला जातो आणि त्या ठिकाणी व्हाईट हा निवडणूक केंद्रातील निर्णय अधिकारी असतो. काय होतं, ॲशबी कोण असतो? एक नॉर्मल माणूस जो मतदान करायला जातो आणि व्हाईट त्या ठिकाणी अ, त्या केंद्रावरती निर्णय अधिकारी असतो. आता व्हाईटच्या चुकीच्या डिसिजनमुळे एसबीला त्या ठिकाणी मतदान करायला त्या दिवशी मिळत नाही. तर ह्याच्या विरुद्ध मग आपल्याला मतदान करायला मिळालं नाही म्हणून व्हाईट विरुद्ध न्यायालयात दावा दाखल करतो. कोण? एशबी. आणि न्यायालयात व्हाईट युक्तिवाद काय लावतो, की एशबी ज्या उमेदवाराला वोट करणार होता, तो उमेदवार निवडणूक जिंकला आहे. तर एशबीला कोणतेही नुकसान झालेले नाहीये. ठीक आहे. पण यावरती त्या प्रकरणातील न्यायमूर्ती जे असतात, ज्यांचं नाव असतं की लॉर्ड होल्ट, ते निकाल स्पष्ट करतात. एशबीला जरी प्रत्यक्षात नुकसान झालेले नसले, तरीही त्याला मतदान करू न देणे, हे त्याच्या कायदेशीर अधिकारांवर अतिक्रमण आहे. त्यामुळे त्यामुळे एशबी हा भरपाईचा पात्र आहे. ठीक आहे. तर त्याचप्रमाणे दुसरी केस आहे भीम सिंग व्हर्सेस स्टेट ऑफ जम्मू काश्मीर. भीम सिंग व्हर्सेस स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मीर. तर ही दुसरी केस आहे. यामध्ये काय होतं, तर भीम सिंग हे आमदार असतात. हे आपण भीम सिंग हे आमदार असतात. ठीक आहे. ते एक दिवशी विधानसभेच्या अधिवेशनासाठी जात असतात. तर अचानक पोलीस त्यांना ताब्यात घेतात आणि 24 तास झाले तरी न्यायालयात हजर करत नाहीत. ठीक आहे. वास्तविक पाहता 24 तासाच्या आत हजर करणं गरजेचं असतं, पण तसं करत नाहीत. तर याविरोधात भीमसिंग दावा दाखल करतात न्यायालयात आणि या प्रकरणात न्यायालय स्पष्ट करतं, की आर्टिकल 21 नुसार भीमसिंग यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचे उल्लंघन झालेले आहे. ठीक आहे.
आणि या बदली असे परत होऊ नये म्हणून ₹50,000 भरपाई देण्याचे आदेश न्यायालय देते. तर या दोन्ही केसचा निष्कर्ष काय निघतो, की जरी कोणतेही नुकसान झालेले नसले, म्हणजे प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नसले, तरीही कायदा भरपाई करण्याचे आदेश देतो. हे कधी होतं, जेव्हा अधिकारांचे उल्लंघन झालेले असते. म्हणजे ह्या केसमध्ये सुद्धा आपण बघितलं, ॲशबी व्हर्सेस व्हाईटमध्ये, तेव्हा ॲशबीला प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारचं नुकसान झालेलं नसतं. तरी पण त्याचे हक्क डावलले गेलेले असतात, म्हणून व्हाईटला भरपाई द्यावी लागते. तसंच दुसऱ्या केसमध्ये सुद्धा झालंय, की भीमसिंग यांना प्रत्यक्षात नुकसान झालेले नसले, तरीसुद्धा त्यांचे जे राईट्स असतात ते डावलले गेलेले असतात. त्यामुळे 50,000 भरपाई त्यांना मिळते. दुसरी मॅक्झिम्स आहे डॅमनम साइन इंजुरिया. डॅमनमचा अर्थ आहे हानी. अशी हानी जी आर्थिक आहे, शारीरिक आहे, मानसिक आहे, अशी कोणत्याही प्रकारची हानी. साइन म्हणजे शिवाय आणि इंजुरिया म्हणजे इजा. इंजुरिया म्हणजे काय? इजा. तर याचा मराठीत अर्थ असा होतो, की इजेच्या शिवाय हानी. म्हणजेच या वचनाचा अर्थ आपण असा घेऊ शकतो, की हानी झालेली आहे, पण कायदेशीर हक्कास कोणतीही इजा झालेली नाही. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीच्या कृतीमुळे खूप नुकसान झालेले असेल, ठीक आहे. तरी जोपर्यंत कायदेशीर अधिकारांचे उल्लंघन होत नाही, तोपर्यंत कारवाई करता येऊ शकत नाही. असा या मॅक्झिमचा अर्थ होतो. आता ह्याच्याशी संबंधित एक केस बघूया, ज्याचं नाव आहे ग्लुचेस्टर ग्रामर स्कूल केस. काय नाव आहे? ग्लुचेस्टर ग्रामर स्कूल केस. तर यामध्ये काय होतं, की एक व्यक्ती असतो जो टीचर असतो. तो या ग्लुचेस्टर ग्रामर स्कूलमध्ये शिकवत असतो. ठीक आहे. आणि काही अंतर्गत वाद होतात. तर काही वर्षांनी हा इथून जॉब सोडतो आणि बाजूला स्वतःचे स्कूल सुरू करतो. आणि हा जो टीचर असतो याची शिकवण्याची पद्धत वगैरे चांगली असते आणि फीसुद्धा कमी असते. त्यामुळे जे ग्लुचेस्टर ग्रामर स्कूलमध्ये शिकणारी मुलं असतात, ती ट्रान्सफर व्हायला सुरू होतात त्या शिक्षकाच्या स्कूलमध्ये. आता हे सगळं बघून ग्लुचेस्टर ग्रामर स्कूलचा जो मालक असतो तो फी वगैरे कमी करतो आणि त्यामुळे काय होतं, त्याला खूप नुकसान होतं. आता या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून ग्लुचेस्टर ग्रामरचा मालक दावा दाखल करतो त्या टीचर विरुद्ध आणि या प्रकरणात न्यायालय काय सांगतं, की जे टीचरने केलंय ते त्याच्या अधिकाराला धरून केलंय. जर एखादी व्यक्ती ठीक आहे, म्हणजे जर एखादी व्यक्ती आपल्या हक्काप्रमाणे वागत असेल, तर दुसऱ्याला कितीही नुकसान झाले तरीही त्याच्याविरुद्ध दाद मागता येत नाही. इथे प्रत्यक्षात तुम्हाला कितीही नुकसान झालेले असले, तरी पण तुम्हाला दाद मागता येऊ शकत नाही, कारण ती तुमच्या अधिकारांवर बाधा आलेली नसते इथे. ठीक आहे. आपण आलो आहोत दुसऱ्या पार्टकडे. दुसऱ्या पार्टचं नाव आहे रेमेडी म्हणजेच उपाय. तर लॉ ऑफ टॉर्टमध्ये टॉर्ट झाल्यावर उपाय काय आहेत? तर ते आपण बघूया. लॉ ऑफ टॉर्टमध्ये उपाय हा तिसरा महत्त्वाचा घटक आहे. ठीक आहे. जर समजा अपकृतीमुळे एखाद्या व्यक्तीला नुकसान झालेले आहे खूप मोठ्या प्रमाणात, तर त्याला नुकसान भरपाई देणे हा उपाय आहे. ठीक आहे. तर नुकसान भरपाई म्हणजे काय? तर एखाद्या एखाद्याच्या चुकीच्या कृतीमुळे, ठीक आहे. एका व्यक्तीच्या चुकीच्या कृतीमुळे दुसऱ्या व्यक्तीस जो त्रास सहन करावा लागतोय, त्या त्रासाची भरपाई म्हणून काही रक्कम द्यावी असं न्यायालय आदेश करतं. तर जी रक्कम दिली जाते त्यालाच नुकसान भरपाई म्हणतात. आणि हे जे नीतिवचन आहे, युबी जस आयबी रेमेडियम, याचा अर्थ असा आहे की असे कोणतेही गैरकृत्य नाही की ज्याला नुकसान भरपाई नाही.
युबिजस आयबी रेमिडियम याचा अर्थ असा आहे, की असे कोणतेही गैरकृत्य नाही, ज्याला नुकसान भरपाई नाही. म्हणजे या नीतिवचनानुसार आपण असं सांगू शकतो, की कायदेशीर हक्कांचे उल्लंघन झाले, की नुकसान भरपाई ही मिळतेच. हे 100% शुअरिटी देते, हे नीतिवचन. ठीक आहे. हे वचन कुठे वापरले जाईल साधारणतः? तर जिथे हक्क, अधिकार आहेत आणि हे हक्क, अधिकार कायद्याने मान्य केलेले आहेत, अशा ठिकाणी हे नीतिवचन लागू होऊ शकते. ठीक आहे. ज्या ठिकाणी कायदेच नाही आहे, त्या ठिकाणी हे नीतिवचन लागू होणार नाही. तर आजसाठी इतकंच. आय होप तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या असतील. पुन्हा भेटूया दुसऱ्या कन्सेप्टबरोबर. बाय.